विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती या आणि बंटी घारे आपल्याला देखील विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती या. आपलं सगळ्यांचं मनसे रायगड चषक 2026 मध्ये या 5व्या पर्वामध्ये सरचे स्वागत. ओ टू कॉम्बॉक्स. सन्माननीय प्रसादजी बासे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांना देखील विनंती आहे की आपण सुद्धा या. मनोज गायकवाड आपण सुद्धा या. स्वागत आहे आपलं. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. बॅकफुटला जात स्क्वेअर कट करत असताना सुरुवात केलेली आहे कल्पेश सालोंकी, कव्हर किंग कल्पेश म्हणून ज्यांची ओळख आहे. किंग ऑफ रिंग पहिल्याच बॉलवरती आपल्या नावाचा परिचय देत असताना आला पहिला चौकार. साहिल लोंगले यांना तुम्ही बॉलिंग मार्कवरती पाहता. ज्या स्पर्धेनं साहिल लोंगलेला एक वेगळी ओळख दिलेली आहे. प्रदीपजी महाडिक आणि डॅनी लोंगले यांच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आलेला SBCC हा संघ आराध्या डॅनी 11 SBCC उमरोली या नावाने खेळतोय. तर दुसरीकडे क्रिकेटचे डायट फॅन, कडाव संघाचे डायट फॅन म्हणून ज्यांची ओळख आहे ते रज्जू पवाल यांच्या वतीनं शिवशक्ती कडाव संघाला पुरस्कृत करण्यात आलेले. दोन्ही पुरस्कारांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. मैदानाच्या आतमध्ये क्लॅश ऑफ टायटन्स, दोन वाघांमध्ये सूर्य मैदानाचं युद्ध. वळवत कॉमेंटरी बॉक्समध्ये ओ टू सूरज हातमोडे सर. थँक्यू सो मच. जशाच तसं प्रत्युत्तर पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवरती स्क्वेअर कटचा दर्जेदार स्ट्रोक आपण कल्पेश साळुंकेच्या बॅटमधून पाहिला आणि तदनंतर खोलवर टप्प्याचा यॉर्कर पाहिला जो ऑफस्टमच्या खूप बाहेर होता आणि विकेट किपरच्या हातामध्ये दुसरा डॉट बॉल पाहायला मिळाला. कल्पेशने या वेळेला बॉलला उडवलंय. मुख्य मंचाला दिलेली सलामी षटकाराचा कडाव ब्रँड मैदानामध्ये पाहायला मिळतोय. षटकार आलाय. या षटकारानं एकूण धावसंख्या होती ती 10. ज्या फटकेबाजीसाठी कल्पेश ओळखला जातो ती ओळख मैदानामध्ये दाखवतोय. कडाऊचा हा सुपरस्टार रायगडचा नव्हे, महाराष्ट्राचा नव्हे, भारताच्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक साहिल लोंगलेच्या विरोधामध्ये त्याचं आक्रमण पाहायला मिळतंय. ISPLच्या दुसऱ्या पर्वामध्ये, ISPLच्या तिसऱ्या पर्वामध्ये खेळताना आपण साहिल लोंगलेला पाहिलं आणि त्याच्या विरोधामध्ये आक्रमण पाहायला मिळतंय. फार चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर वेगवान आतमध्ये येणारा बॉल, सन्मान दिला. चांगल्या बॉलला सन्मान दिलाय आणि डॉट बॉल पाहायला मिळाला. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावरती आहेत. रायगडच्या 2 सर्वोत्कृष्ट खेळाडूंमधलं बॅटल मनसे रायगड चषक 2026 मध्ये संपूर्ण कर्जतकरांना पाहायला मिळतंय. तमाम क्रीडा रसिकांना एक फार मोठी फाईट पाहायला मिळतेय. साहिल लोंगळे त्याच्या विरोधामध्ये कल्पेश. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. बॉलला ग्लान्स केलाय पाठीमागच्या बाजूला. नजाकतवाला फटका, परंतु क्षेत्ररक्षणाचं स्टँडर्ड पाहायला मिळालं. अगदी झेपावला बॉलवरती, सूर मारला. नदीमध्ये पोहण्यासाठी जसा सूर मारतो ना तसा सूर लगावला आणि 2 धावा वाचवण्याचं काम केलं ते गणेश घारेनं. रिप्लेमध्ये देखील पाहू शकतो. पायावरती टाकलेला बॉल, लेग ग्लान्सचा फटका आणि कम्मालीचे प्रयत्न. एका हातानं डाईव्ह मारून अडवलेला हा बॉल. 2 धावा त्या ठिकाणी मिळत आहेत. एकूण धावसंख्या झाली आहे ती 12. 12 रन स्कोरबोर्डवरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे आणि फार चांगली सुरुवात कल्पेश साळुंकेची. संयम दाखवत असताना यॉर्कर होता, सन्मान दिला, चांगलं तंत्र अवलंबलं, विकेटवरती थांबणं पसंत केलं आणि आपल्या खेळातली मॅच्युरिटी दाखवताना कल्पेश पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि 12 धावा. घेत आहेत. आज उमरोलीचे 2 संघ खेळणार आहेत, त्यामुळे लोकल टीम खेळत असल्या कारणास्तव मोठ्या संख्येनं उमरोलीचे प्रेक्षक देखील ही स्पर्धा पाहण्यासाठी दाखल झालेत. तर रायगड टेनिस क्रिकेटमधला एक सर्वोत्कृष्ट संघांपैकी एक असलेला कडाव संघ मैदानामध्ये खेळतोय आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी देखील मोठ्या संख्येनं प्रेक्षक आलेत. कैलासजी खेडे यांचं या ठिकाणी कैलासजी खडे यांचं शुभ आगमन झालंय.
त्यांचे बंधू देखील आहेत त्यांच्या समवेत या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की मुख्य मंचावरती यावं. पहिला डॉट बॉल पाहायला मिळाला गणेश घारेचा. कौशल आहे, पहिलाच बॉल बॅकफूटवरून कट करण्याचा प्रयत्न करतोय. गतवर्षी कडाव आणि उमरोली या दोन संघांमध्ये क्वार्टर फायनलची मॅच आपण पाहिली होती. कडाव संघ त्या मॅचमध्ये जिंकला होता. या स्पर्धेतला या दोन संघांचा हा इतिहास आहे. फुलटॉस बॉल होता, ड्राईव्ह केलंय, गॅप बरीच मोठी आहे, सिंगल कंप्लीट केली आहे. डीपमध्ये खेळाडू आहे आणि सिंगलनं स्वतःचं खातं उघडतोय तो कौशल गुरव. एकूण धावसंख्या 23 आहे, 13 आहे. 13 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 12 होत्या, आता सिंगल आली आहे. 13 धावा स्कोरबोर्डवरती. गणेश घारे देखील चांगला गोलंदाज आहे. रायगड प्रीमियर लीगमध्ये साहिल लोंगळेच्या संघामध्ये या खेळाडूला खेळताना आपण पाहिलं. चांगली गोलंदाजी गणेश घारेची रायगड प्रीमियर लीगमध्ये देखील पाहिली. आणि त्याच्या समोर कर्जतचा नजाकतनं भरलेले फटके मारण्यामध्ये माहीर असलेला कव्हरचा बेताब बादशाह कल्पेश साळुंके आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू असताना रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, विनाशिक आली, विपरीत बुद्धी अंगलट आलिया. मॅच मधला मोठा फलंदाज कल्पेश होतोय LBW चा शिकारी. बाद झालेला आहे तो कल्पेश साळुंके. मोठी विकेट मिळाली आहे SBCC उमरोली संघाला. उद्या आपण पाहतोय मनसे रायगड चषकामध्ये कर्जत विरुद्ध खालापूर दोन तालुक्यातील क्रिकेटचे संबंध जोपासणारी स्पर्धा आपल्या भेटीला येते. एका बाजूला साहिल लोंगले कर्जत संघाचं नेतृत्व करणार आहे, दुसऱ्या बाजूला रसायनीचा वंडर बॉय मयूर पाटील खालापूर संघाचं नेतृत्व करणार आहे. साहिल लोंगले, आकाश गायकर, सुमित गोमारे, रोशन आडाव, विजय पवार, उमेश जामगरे, चिराग कोळंबे, कौशल बोराडे, ऋतिक दळवी, कौशल गुराव, कल्पेश कांबेरे आणि नितू माळी ही कर्जतची प्लेइंग 11 उद्याच्या रात्री प्रदर्शनीय सामन्यामध्ये आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळेल. गणेश घारेला मिळाली विकेट. न्यू बॅटर नितू माळी मैदानामध्ये आलाय. या खेळाडूनं देखील बरीचशी मैदानं गाजवली आहेत. ISPL सारखी एक व्यावसायिक स्पर्धा खेळून आलेला आहे आणि त्याच्या समोर आता गणेश घारे गोलंदाजी करणार. गणेशचा पहिलाच बॉल बॅटच्या मधोमध घेतलाय, पाठवलाय प्रेक्षकांच्या मधोमध. षटकार नितू माळीच्या बॅटमधून. राहुल मसने उद्या जो खालापूरचा संघ खेळणार आहे त्याचे व्यवस्थापक आहेत आणि दुसऱ्या बाजूला अभि देवघरे कर्जत संघाचे व्यवस्थापक असतील. अभि देवघरे कर्जत टेनिस क्रिकेटमधलं फार मोठं नाव, ज्यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय आणि उद्या कर्जत संघाचं मेंटर अभि देवघरे असणार आहेत. षटकार आलाय नितू माळीच्या बॅटमधून. कडावचा हा लाडका नितू पहिल्याच बॉलवरती गणेश घारेच्या विरोधामध्ये षटकार ठोकतोय. अगदी कडाव गावातून सेट होऊन आलाय की काय अशी बॅटिंग मैदानामध्ये करतोय. फार चांगला बॉल, स्लोअर वन, कमी गतीने टाकलेला बॉल नितूसाठी. ऑप्शनच्या थोडासा बाहेर ठेवला होता, बॅटरच्या रीच पासून खूप दूर होता आणि डॉट बॉल पाहायला मिळाला. नितूच्या बॅट मधून आलाय आकाशाला गवसणी घालणारा आणखीन एक षटकार. धावसंख्या आहे ती 25 रन स्कोरबोर्डवरती आहेत आणि
जे 10 टॉवर्स उभे केलेले आहेत त्याच्या सभोवताली जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती आहे की टॉवरपासून थोडंसं अंतर ठेवून आपण उभे राहा. अर्थिंगचा थोडासा करंट त्या ठिकाणी येतोय, त्यामुळे कोणत्याही प्रेक्षकाला विनंती आहे की तिथे चिटकून उभे राहू नका, थोडंसं अंतर ठेवा आणि उभे राहा. त्याचबरोबरीनं जो स्टँड आपण पाहतोय, राजमाची स्टँड आपण पाहतोय आणि कोतळीगड स्टँड जो पाहतोय त्या ठिकाणी गावदेवी मातेची प्रतिष्ठापना केलेली आहे. तिथे कोणीही त्या जागेचं पावित्र्य भंग होणार नाही याची दक्षता घ्या. कोतलीगड स्टँडमध्ये आणि राजमाची स्टँडच्या अगदी जवळ गावदेवी मातेचं प्रतिष्ठापना आहे, त्यामुळे कोणत्याही प्रेक्षकानं गैरवर्तन करू नका जेणेकरून त्या जागेची प्रतिष्ठा भंग होईल, त्या जागेचं पावित्र्य राखलं जाणार नाही. पहिलाच बॉल कट करत असताना सिंगल घेतोय. डबलचा प्रयत्न होता परंतु बॉलला कव्हर केलंय. सिंगलवरती समाधान मानावं लागतंय. एकूण धावसंख्या आहे ती 26. कल्पेश साळुंकेनं सुरुवात फार चांगली केली होती परंतु त्या सुरुवातीला शेवटपर्यंत तो घेऊन जाऊ शकला नाहीये. उलटा फटका मारण्याचा प्रयत्न त्याच्या अंगलट आला, तो बाद झाला. आणि कौशल्य सांगितलं की नितूला पाठवा आणि नितू आला. नितूनं पाहिलं आणि नितूनं सगळ्यांची मनं जिंकली देखील. 2 मोठे षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. खरं तर गोलंदाज म्हणून नितूची सुरुवात झाली आहे परंतु आता चांगला ऑलराऊंडर बनलाय तो. चॉप करण्याचा प्रयत्न, वेगवान बॉल, तेज तरार बॉल. ISPL स्पर्धा हे दोन्ही खेळाडू खेळलेले आहेत. कर्जतचं नाव यांनी भारताच्या कानाकोपऱ्यात पोचवलेलं आहे. एक खेळाडू आहे उमरोलीचा, एक खेळाडू आहे कडावचा आणि 2 कर्जतच्या धुरंधरांमध्ये, 2 कर्जतच्या यंग टॅलेंटमधलं हे बॅटल प्रेक्षकांना पाहायला मिळतंय. नितू माळीच्या विरोधामध्ये साहिल. आणखीन एक व्हेरिएशन पाहायला मिळालं. साहिल लोंगले हा व्यावसायिक खेळाडू आहे. अलीकडच्या काळामध्ये व्यावसायिक संघांमध्ये खेळण्यासाठी त्याला बोलवलं जातं, आमंत्रण दिलं जातं आणि चांगला खेळ साहिलचा या मॅचमध्ये पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. जो नितू माळी या अगोदर गणेश घारेच्या विरोधामध्ये आक्रमक होत होता त्या गणेश घारेला मात्र थांबवलं जातंय. एज लागली आहे पाठीमागच्या बाजूला. आउटफील्ड फास्ट आहेत, बॉल थांबणार नाही. बॉल जातोय 4 धावांसाठी. चौका तू पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात. तू पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात. या 4 धावांनी एकूण धावसंख्या झाली आहे ती 30 ऑन बोर्ड. चांगली पार्टनरशिप आहे. दुसऱ्या विकेटसाठी 17 धावांची पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड होती आहे. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय कौशलचा, चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय नितूचा. 2 षटकार, 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. 21-22 वर्षाचा हा खेळाडू आहे परंतु सगळ्यांची मनं जिंकतोय आणि साहिल देखील फार चांगली गोलंदाजी करतोय. वेगवान चेंडू वेगानं बीट केले. वेगाचा राजा मैदानामध्ये. कर्जत तालुक्याच्या गोलंदाजीतली एक्सप्रेस भरधाव वेगानं मैदानामध्ये धावतीये. 1 चौकार त्याच्या विरोधामध्ये जरूर आलाय परंतु त्याचं कमबॅक मैदानामध्ये पाहायला मिळतंय. फलंदाजांना थांबवलं जातंय. या ओव्हरमध्ये धावांना स्पीड ब्रेकर लावला जातोय कर्जत एक्सप्रेसकडून आणि केवळ त्यानं धावा खर्च केल्यात त्या 5. नितू माळी थोडासा संघर्ष करतोय साहिलच्या विरोधात. या वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, झेल टिपला जातोय आणि नितूच्या खेळीचा अंत होतोय. मोठा धक्का बसतोय कडाव संघाला. हालिवलीचे शाखा प्रमुख आदरणीय स्वप्नीलजी मसे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूयात. 2-3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 30. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या होत्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा पाहायला मिळाल्या. साहिल लोंगलेची दादागिरी मैदानामध्ये पाहायला मिळाली. एक महत्त्वाच्या फलंदाजाला त्यानं बाद केलं. 3 ओव्हर नंतर 30 धावा 10च्या ॲव्हरेजनं पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय कोतलीगड स्टँड मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सभोवताली प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते.
मैदानाच्या चारी बाजूला कर्जतकर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि कर्जत तालुक्यातील 8 मोठ्या शक्ती मैदानामध्ये खेळताना आज पाहायला मिळत आहेत. वंजारपाडा विरुद्ध मार्केवाडी पहिला सामना पाहिला, चांदई विरुद्ध भडवळ दुसरा सामना पाहिला आणि प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या स्पर्धेला, प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर प्रेक्षकांना सुंदर प्रतिसाद दिलेला आणि मुख्य आयोजन करते आपण पाहता जितूबाई पाटील यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे केवळ पक्ष नाहीये, तर हा परिवार आहे, हा मराठी माणसाचा परिवार आहे आणि महाराष्ट्राचा हा परिवार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला नेहमीच आखेसाठी धावून येणारा जर कुठला पक्ष असेल तर तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना. मग मराठी माणसाचे अस्तित्व कधीपणा लागू द्यात तेव्हा आपसुपच मुखामधून नाव येतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना या जागी उपस्थित ताबडतोब उद्याच्या दिवसामध्ये होईल. हे मुख्य स्क्रीनवरती पाहताय तुम्ही, मुख्य व्यासपीठ कचाकच भरलेलं आहे, कारण हे प्रेम जितूबाई पाटील यांच्यावरती, हे प्रेम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे नेते घडवलेले आहेत, जे नेते मंडळी आपल्या परिवारामध्ये सामील करून दिलेली आहे आणि कर्जत तालुक्यामधील जितूबाई पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून ज्या कार्यकर्त्यांनी, ज्या सदस्यांनी जितूबाई पाटील यांना साथ दिलेली आहे, राजसाहेब ठाकरे यांना साथ दिलेली आहे आणि त्याच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे पदाधिकारी, हे विश्वासू पदाधिकारी आपल्या मुख्य व्यासपीठावरून आसन ग्रहण करून मॅचचा आनंद घेतात. हे मुख्य आयोजक जितूबाई पाटील यांनाच संपूर्ण रायगड नक्कीच जिल्ह्याचं प्रतिनिधित्व आपल्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याच स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा जवळपास 4 रात्रींमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसैनिकांचा परिवार आपल्याला क्रीडांगणाच्या मुख्य व्यासपीठावरती येताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. पंचांना चेक करण्यासाठी रेफर करण्यात आलेला सुरू असलेली मॅच शिवशक्ती कडाव बनाम SBC उमरोली. 2 ताकदवर टीम मध्ये ताकदवर मॅच आहे. क्रॉस व्हेरीफाय आपण करत आहोत. ऑन स्क्रीन तुम्ही पाहतात बरेचसे मुख्य व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित आहेत ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेला नितांत प्रेम करण्यात आलेलं आहे. जितूबाई पाटील यांच्यावरती त्याने नितांत प्रेम करण्यात आलेलं आहे, कारण संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही नेहमीच तत्पर राहिलेली आहे. चौकार हा टेक्निकल रूम मधून इशारा येत असताना शेवटच्या क्षणाला बरोबर ऑन स्क्रीन वरती तुम्ही चित्र पाहतात, बरोबर जो गार्ड ठेवण्यात आलेला आय लव्ह क्रिकेट त्याला चेंडू बरोबर स्पर्श झाला, त्या कारणास्तव पंचांना चौकार इथून घोषित केला. नॉट बॅक टू क्रिकेट, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. 34 धावा धावफलकावरती आहेत. या चौकारानं चांगली धावसंख्या, ऑफस्टंपच्या जास्त बाहेर टाकण्याचा प्रयत्न, हर्षल गोलंदाजीला आलाय. पहिल्या बॉलवरती चौकार आला, फार चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकांना केला होता. शेवटच्या क्षणाला हातातून बॉल निसटला, रोपला बॉल टच झाला आणि चौकार पाहायला मिळाला आणि हा वाईड बॉल डिलिव्हर करत असताना हर्षल लोंगले आपल्याला पाहायला मिळाला. या वाईडनं 35 धावा धावफलकावरती होत आहेत. यानंतर उमरोली आणि त्यांच्या विरोधामध्ये वरई अशी लढत पाहायला मिळेल. दोन्ही कर्णधारांनी इथे रिपोर्ट करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. फार चांगला बॉल, बॅक टू द बॉलर, फॉलो थ्रू मध्ये चांगला फील्ड करतोय तो हर्षल. खोलात टाकला होता. खरं तर क्रॉस अँगलनं बॉलिंग केली जाते. राईट हँडेड बॅटरसाठी राऊंड विकेटनं बॉलिंग केली जाते. खोलात बॉल टाकला जातोय आणि कौशल हा पहिला बॉल या ओव्हरचा डॉट खेळत असताना हेलिकॉप्टर पद्धतीनं मारण्याचा प्रयत्न, बाटकट आहे, पंच सांगतायत. स्निकचा आवाज आला होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली पाहायला मिळाली. अगदी चित्त्याची चपळाई आणि हरणाची गती या दोन्ही बॅटरकडून पाहायला मिळाली आणि या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या होतीये ती 37. अभि देवघरे मैदानामध्ये आहे, नॉन स्ट्राईक एंडवरती उभा आहे. एक मधल्या फळीतील मिडल ऑर्डरमधील हार्ड हिटर बॅटर म्हणून त्याची ओळख आहे. नितू बाद झाल्यानंतर अभि मैदानामध्ये आलाय आणि अभिला अद्यापी खातं उघडण्याची संधी मिळालेली नाही आहे. कौशल चांगलं खेळतोय. 6 मध्ये 8 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आले नाही आहेत, परंतु धावा बनवतोय. सिंगल डबलनं स्ट्राईक रोटेट ठेवतोय. अँकरची भूमिका तो मैदानामध्ये बजावतोय. बॉल
उडवण्याचा प्रयत्न होता, बॉल उचलण्याचा प्रयत्न होता, बॉलला लिफ्ट करायचं होतं, समोर मारायचं होतं, ड्रिल करून दाखवतोय, परंतु बॅटवरती व्यवस्थित बॉल येत नाहीये. चांगली बॉलिंग हर्षलची पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय, परंतु तदनंतर या हर्षल लोंगलेचं कमबॅक मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आणखीन एक सबमरीन बॉल खाली राहिला, पाणबुडीप्रमाणे उसळी देत नाहीये. खरं तर हा बॅकलिप आहे. वरून बॉलला लिफ्ट करण्याचा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न करतोय, अक्रॉस द लाईनचे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय बॅटर कौशलकडून, परंतु मात्र चांगला चेंडू खाली ठेवला जातोय तो हर्षलकडून. फार चांगली गोलंदाजी, 5 चेंडूंमध्ये केवळ 7 धावा खर्च केल्यात. पहिल्या बॉलवरती बाउंड्री आल्यानंतर देखील कमबॅक पाहायला मिळालं. हा बॉल शांत बसणार तो कौशल, कसला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, झेल टिपला जातोय आणि कौशल बाद होतोय, धक्का बसतोय. तिसरा फलंदाज आदरणीय हेमंतजी चव्हाण साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आदरणीय सुभाषजी नाईक साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय आणि आदरणीय जगदीशजी जोशी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. या तीनही मान्यवरांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. हर्षलची चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. आदरणीय जितेंद्रभाई पाटील आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार, त्यांचे सहकारी आपल्याला मुख्य मंचावरती पाहायला मिळत आहेत. 4 ओव्हर नंतर 37 धावा धावफलकावरती आहेत. हर्षल लोंगलेनं धावा खर्च केल्या 7. एक महत्त्वाची विकेट त्याला मिळाली कौशलची. आणि आता बॅटिंगसाठी विशाल पोखरकर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. विशाल पोखरकर आणि अभि देवगरे मैदानामध्ये आहेत. या 2 बॅटरच्या बॅडमधून जर मोठे स्ट्रोक आले तर मात्र 55-60 धावा पाहायला मिळतील आणि शेवटचं षटक जर चांगलं पाहायला मिळालं तर 50च्या आतमध्ये रोखलं जाईल. बॉलिंग टीम कॅप्टननं वेळेकडे देखील लक्ष केंद्रित करावं. 25 मिनिटांमध्ये आपल्याला ही इनिंग कंप्लीट करायची आहे. भावेश लोंगले गोलंदाजीला आलाय ही लेंडकडून. अभि देवघरे त्याच्या समोर आहे. उद्या खेळणाऱ्या खालापूर कर्जत या प्रदर्शनीय सामन्यामध्ये कर्जत संघाचं मेंटरशिप जो सांभाळणार आहे तोच अभि मैदानामध्ये. पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न, खरं तर लेग ब्रेक पाहायला मिळाला भावेश लोंगलेचा. समोर टाकलं बॉलला, तदनंतर त्यानं बाहेर वळवलं. वळण घेणारा चेंडू पाहायला मिळाला भावेशचा आणि डॉट बॉल आलाय. 37 वरती धावफलक स्थिरावलंय. 3 ओव्हर नंतर 30 होत्या आणि 25 बॉल नंतर 37 आहेत. जोरात मारण्याचा प्रयत्न, जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि दोन्ही संघ आपण या लगेच इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. लगातार 2 डॉट बॉल आलेत. गतवर्षी जो सामना झाला होता कडाऊच्या विरोधामध्ये उमरोली, या स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनलला हे 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आले होते. कडाऊ संघ जिंकला होता, परंतु आज त्या पराभवाची परतफेड करणार का उमरोली संघ, की पुन्हा एकदा विजयी वर्चस्व कडाऊ संघाचं पाहायला मिळणार, याकडे सगळ्यांचं लक्ष. विशाल पोखरकर ड्राईव्ह करते, बॉलला सिंगल कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक फंबल झालेत आणि 2 धावा पूर्ण. 40 धावा झालेल्या आहेत. 1-2 मोठ्या फटक्यांच्या प्रतीक्षेमध्ये आहे फलंदाजी करणारा कडाऊ संघ आणि त्याचे सगळे समर्थक. मोठ्या संख्येनं कडाऊचे समर्थक मैदानाच्या सभोवताली पाहायला मिळत आहेत आणि तेवढ्याच मोठ्या संख्येनं उमरोलीचे समर्थक देखील पाहायला मिळत आहेत, कारण उमरोलीच्या 2 टीम आज या मनसे रायगड चषकामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. विशालचा फटका खूप उंच गेलाय, लांबी गाठू शकत नाहीये आणि स्वतः भावेश बॉलच्या खाली येतोय आणि 4था फलंदाज बाद. सन्माननीय संतोषजी पेरणे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये.
सन्माननीय किशोरजी गायकवाड साहेबांचं आगमन झालं, त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. या पण व्यासपीठावरती आपलं सरचे स्वागत. रामदासजी माळी साहेबांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील मी स्वागत करतोय. आणि महेशजी भगत साहेब यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. या सगळ्या व्यासपीठावरती आपलं मनसे रायगड चषक 2026 मध्ये मनाच्या अंतःकरणापासून सरचे स्वागत. मोठ्या सन्मान- संख्येनं पाहुणे या ठिकाणी दाखल होत आहेत. सगळ्यांचं आपण मनपूर्वक स्वागत सन्माननीय करूया. नितीनजी पारधी साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं देखील मी स्वागत करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण लगेच टॉस आपण करणार आहोत इनिंग ब्रेकमध्ये. बरेचसे पाहुणे हेमंतजी चव्हाण साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील मी स्वागत करतोय. मनसे रेल नेरळ शहर अध्यक्ष सन्माननीय सुभाषजी नाईक साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील मी स्वागत करतोय. जगदीशजी जोशी साहेब हे देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतोय. कैलासजी खडे साहेब देखील उपस्थित आहेत, त्या सगळ्या पाहुण्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय मनसे रायगड चषक 2026 मध्ये. हे अभिबाद झालाय, मोठा धक्का बसलाय फलंदाजी करणाऱ्या कडाव संघाला. खरं तर स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट पाहायला मिळाला. यष्ट्यांचा वेध घेणारा गोटीनेम मैदानामध्ये पाहायला मिळाला. अभिबाद होतोय. शेवटचा बॉल बाकी आहे आणि मोठा षटकार आला तर 46, चौकार आला 44 आणि जर रोखलं गेलं तर मात्र 42, 43 किंवा 40 धावा पाहायला मिळू शकतात. टार्गेट सेट करणारा बॉल आहे आणि न्यू बाटर मैदानामध्ये येतोय. चला आपण ओम साई जय भैरवनाथ वरई संघाचा कॅप्टन आणि अधिराज दिवा पाटील उमरोली संघाचा कॅप्टन या पण टॉस करण्यासाठी आमच्या व्यासपीठाच्या समोर आणि सगळे आमचे पत्रकार बंधू या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस संपन्न करणार आहोत. संतोषजी पेरणे साहेब, किशोरजी गायकवाड साहेब, महेशजी भगत साहेब, रामदासजी माळी साहेब, नितीनजी पारधी साहेब या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा टॉस आपण इथे संपन्न करणार आहोत. या आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनना इन्व्हाइट करू की आपण नाणेफेकी करण्यासाठी यावं. 40 धावा आहे धावफलकावरती. शेवटचा बॉल बाकी आहे. जयेश ऐनकर बॅटिंगसाठी मैदानामध्ये आलाय 7व्या क्रमांकावरती आणि टार्गेट सेट करणारा हा बॉल आहे. चांगली बॉलिंग राहिली आहे भावेशची. फार चांगला मारा भावेशचा आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 25 धावा होत्या. चला वरई संघ आपण या लगेच टी शर्ट्स घेण्यासाठी. वरई संघ वाईड बॉल आणि होतोय धावबाद. देखील विनंती आहे की आपण सुद्धा या. येस, सगळे उभे राहा आणि संतोष साहेबांच्या शुभ हस्ते मी टॉस करतोय. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या आपण. अग्री समाज संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय पत्रकार बंधू आमचे संतोषजी पेरणे साहेब यांच्या शुभ हस्ते मी हा टॉस करणार आहोत. चला वरई संघ आपण सुद्धा या. ओम साईराज जय भैरवनाथ वरई आणि अधिराज दिबा पाटील उमरोली. इनिंग ब्रेक जरा होऊ द्या. भावेश गायकवाडच्या बॅटमधून आलाय. शेवटच्या बॉलवरती संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार. या षटकारानं 47 धावा झाल्यात कडाव संघाच्या आणि उमरोली संघासमोर टार्गेट असेल ते 48 या धावसंख्येचं. चला आपण टॉस करतोय. वरई संघ कॉल करेल. एका बाजूला मनसे आहे, एका बाजूला रायगड चषक आहे. येस, रायगड चषक आणि ते चालय. सो टॉस जिंकलाय वरई संघाने. पाहुण्यांना विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती बसा. सन्माननीय संतोष पेरणे साहेबांना विनंती करतो की आपण या स्पर्धेविषयी 2 शब्द. नमस्कार. आज ज्यांचा आपण जय जयकार करतो अख्ख्या देशामध्ये, त्यांच्याविषयी एक हाक आपल्या सगळ्यांना देतो. प्रभू श्री रामचंद्र की जय 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 भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. आमचे सहकारी मित्र जितूभाई गेली अनेक वर्ष रायगड चषकच्या निमित्तानं आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना सातत्याने टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याचं काम करतात. केवळ प्रोत्साहन देण्याचं काम करत नाही, तर या रायगड चषकाच्या माध्यमातून मनसेची भूमिका देखील आपल्या सर्व क्रिकेटपटूंना, सर्व रायगड जिल्ह्याला पटवून देण्याचं काम करतात. या स्पर्धेच्या निमित्तानं
मनसेचे अनेक नेते या ठिकाणी उपस्थित राहत असतात आणि हेच खरं तर या स्पर्धेचं यश आहे. केवळ स्पर्धा आयोजित करणं हे सगळ्या ठिकाणी स्पर्धा आयोजित होत असतात, परंतु स्पर्धा आयोजित करणं हे ध्येय जितूभाईंनी कधी ठेवलं नाही. तर त्या स्पर्धेच्या निमित्तानं आपण ज्या भागात राहतो, ज्या भागात आपण या स्पर्धा आज खेळल्या जात आहेत, त्याच्या मागच्या बाजूला 12 ते 13 आदिवासी वाड्या आहेत. त्या आदिवासी वाड्यांच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी संगणकावर धडे गिरवावेत यासाठी जितूभाईंनी त्या शाळांना संगणकाच्या माध्यमातून संगणक उपलब्ध करून दिले आहेत. आता आपल्या आदिवासी भागातील अनेक मुलं यांचे हात संगणकावर एकदम सराईतपणे त्या ठिकाणी फिरताना दिसतात. हे सर्व श्रेय जितूबाईंसाठी या निमित्तानं आपण टाळ्या वाजवल्या पाहिजेत. त्याच माध्यमातून आरोग्याच्या विषय असेल किंवा रेल्वेमध्ये आपल्या मराठी मुलांना नोकरी देण्याचा विषय असेल, जितूबाईंनी मनसेच्या रेल्वेच्या संघटनेच्या माध्यमातून हे काम अखंडित सुरू ठेवलेलं आहे. असंच आपल्या भागातील विद्यार्थ्यांना, आपल्या भागातील तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून द्यावी. आणि या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना क्रिकेटपटूंना विनंती करेल, केवळ रायगड चषकामध्ये आपण सहभागी होऊ नये, तर राष्ट्रीय पातळीवर जी टेनिस क्रिकेटची स्पर्धा होते त्या स्पर्धेमध्ये आपल्या भागातील एखादा खेळाडू जरी गेला तरी जितूबाईंचं हे अनेक वर्षाचं जे प्रयत्न आहे ते यशस्वी होते असं वाटतं. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी आम्हाला सन्मानित केल्याबद्दल जितूबाई आणि आपल्या सर्व आयोजकांचा धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद संतोषजी पेरणे साहेब. आणि मी सर्व पाहुण्यांना विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती बसवा. टॉस बघून आम्हाला माहिती मिळते आहे ओम साई जय भैरवनाथ वरई संघाने टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. थँक्यू. यस, सत्कार देखील आम्ही इथे घेतोय. सगळे आमचे पत्रकार बंधू या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्याचबरोबरीने हेमंतजी चव्हाण साहेब उपस्थित आहेत, सुभाषजी नाईक साहेब उपस्थित आहेत, जगदीशजी जोशी साहेब उपस्थित आहेत, त्यानंतर कैलासजी खडे साहेब उपस्थित आहेत. त्या सगळ्या पाहुण्यांचं आम्ही स्वागत करतोय. सन्माननीय हेमंतजी चव्हाण साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय. सन्माननीय जितेंद्रभाई पाटील यांच्या शुभ हस्ते. तदनंतर सुभाषजी नाईक साहेब मनसे नेरळ शहर अध्यक्ष सुभाषजी नाईक साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. जगदीशजी जोशी साहेब उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. जगदीशजी जोशी साहेबांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय. सुभाषजी नाईक, जगदीशजी जोशी, कैलासजी खडे साहेब या पण या सन्मानाचा स्वीकार करा. यस यस, सामना सुरू करा पंच. सगळे आमचे पत्रकार बंधू सन्माननीय संतोषजी पेरणे साहेब, किशोरजी गायकवाड साहेब, महेशजी भगत साहेब, रामदासजी माळी साहेब आणि नितीनजी पारधी साहेब या सगळ्यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. सन्माननीय स्वप्नीलजी मसे हाळिवली शाखा अध्यक्ष, आपल्याला देखील विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं. हरेश खडे आणि किशोरजी खडे हे देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील आम्ही सन्मान इथे करतोय. सगळे पत्रकार बंधू, विकास बोराडे हे देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. सगळे पत्रकार बंधू आमचे संतोषजी पेरणे साहेब, अगरी समाज संघटनेचे अध्यक्ष किशोरजी गायकवाड साहेब, महेशजी भगत साहेब, रामदासजी माळी साहेब, नितीनजी पारधी साहेब या सगळ्या पत्रकार बंधूंचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होते भाई जितेंद्रभाई पाटील यांच्या शुभ हस्ते. हरेशजी खडे साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. सन्मान्य हरेशजी खडे साहेबांचा सन्मान. सन्मान्य किशोरजी खडे साहेबांचा सन्मान. विकासजी बोराडे साहेबांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. विकासजी बोराडे साहेबांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय. आणि स्वप्नीलजी मसे साहेब शाखा अध्यक्ष हालिवली, आपल्याला देखील सन्मानित इथे करण्यात येईल. स्वप्नील मसे साहेबांचा सन्मान. सन्मान्य विजयजी घोडविंदे साहेबांचा देखील सन्मान इथे केला जाईल. विजयजी घोडविंदे साहेब या पण या सन्मानाचा स्वीकार करा.
आणि विकी घोडविंदे आपल्याला देखील या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मानित करण्यात येईल. या सन्मानाचा आपण स्वीकार करा. मनसे रायगड चषक 2026 मध्ये भाई जितेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते हे सगळे सन्मान इथे संपन्न होत आहेत. थोड्याच वेळात कुपन्स, लकी ड्रॉच्या कुपन्स देण्यात येतील. साहिल डायरे यांचा देखील सन्मान इथे होतोय. साहिल डायरे आपण या सन्मानाचा स्वीकार करा. मकरंदजी बडेकर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. सन्मान्य मकरंदजी बडेकर साहेब या पण या सन्मानाचा स्वीकार करा. अतिथी देव भव. पहिलाच बॉल अभिसाठी चेस मोठा आहे आणि बॉल गेलाय सीमा पार, चौकार. या वेळात वेळ काढून या स्पर्धेला सध्याची भेट देण्यासाठी, या स्पर्धेला आशीर्वाद देण्यासाठी, आदरणीय भाईंची स्पर्धा बघण्यासाठी ते इथे आलेत. त्या सगळ्या पाहुण्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो या मनसे रायगड चषक 2026 मध्ये. जाऊया मॅचकडे जिथे जोडले जातात पियुष बापरे. सन्मान्य विकासजी बोराडे साहेबांकडून लगातारचे 3 विकेट्स आणि लगातारचे 3 षटकार यासाठी 2000चा कॅश प्राइज देण्यात येईल. थँक्यू. थँक्यू सो मच. पलटण आलेली आहे, पलटण ओमकार दादा बघा काय आणि ज्याची चिठ्ठी निघेल 2 बक्षीस आहेत, म्हणजे शूज आहेत. नॉट आउट. आज 2 लकी प्रेक्षक ठरतील, त्यांना शूज देण्यात येईल. सन्मान्य अनिलजी गायकर साहेबांचं देखील आगमन झालं. त्यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय या मनसे रायगड चषकामध्ये. गायकवाड साहेबांचा सन्मान इथे होतोय. गायकर साहेबांचा सन्मान इथे होतोय. बघा आज लकी ड्रॉ देखील आहे. काल सायकल मिळाली. सुशांत घोडविंदे यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. सन्माननीय आमचे पाहुणे सुशांतजी घोडविंदे साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. काल आपण बघितलं प्रेक्षकांसाठी सायकल आणि 1500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात आलं. 2 पारितोषिकं होते. आज देखील आपण 2 पारितोषिकं ठेवली आहेत लकी ड्रॉच्या माध्यमातून. जे शूज आहेत, स्पोर्ट शूज आहेत. कोणते 2 प्रेक्षक भाग्यवान प्रेक्षक ठरतील या स्पर्धेमध्ये त्यांना ते शूज मिळतील आणि तो लकी ड्रॉ आपण काही वेळाने काढणार आहोत. सो त्याच्या चिठ्ठ्या ज्या आहेत, त्याची जे नावं आहेत, रजिस्ट्रेशन जे आहे ते आता आम्ही सुरू केलंय. बघा कमिटी मेंबर्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. तुम्ही तुमची नावं तिथे द्या आणि जो या मैदानामध्ये, या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित असेल त्यालाच ते प्राइज दिलं जाईल. फक्त 2 मिनिटाचा अवधी असेल. चिठ्ठी तुमचं नाव आल्यानंतर 2 मिनिटं आम्ही थांबू. जर तुम्ही आलात तर ठीक आहे, तुम्हाला ते पारितोषिक दिलं जाईल. परंतु जर तुम्ही आला नाहीत तर मग पुढची चिठ्ठी काढण्यात येईल. आमचे निवडक सदस्य आहेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील. त्यांच्याकडे आपण नावं द्या कृपया करून. कमेंट्री बॉक्स मध्ये किंवा स्टेज वरती. आणि अजून एक सूचना आहे की खेळाडूने ती चिठ्ठी टाकू नका, कारण काल खेळाडूला मिळाली आहे. सो खेळाडूने ती चिठ्ठी टाकू नका. जे प्रेक्षक आहेत त्यांनाच ही संधी असेल. खेळाडूंनी चिठ्ठी टाकू नका. खेळाडूचं नाव आलं तर त्या खेळाडूंना 1000 रुपयाची पेनल्टी असेल याची नोंद घ्या. आमचे काही निवडक सदस्य ते आपल्यापर्यंत पोहोचतील. त्या कारणास्तव त्यानंतरच तुमची नावं ग्राह्य धरले जातील. कृपया करून व्यासपीठावरती किंवा कॉमेंटरी बॉक्समध्ये नावं देण्यासाठी गर्दी करू नका. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 18 धावा पुस्तकावरती. नुकताच
उपस्थित झालेले आहेत सोन्या 40-40 म्हणून ज्यांची ओळख राहिलेली सध्याच्या क्षणाला ट्रेंडिंग व्लॉगर म्हणून आपल्या विभागामध्ये सोन्या उपस्थित झालेला. सोन्याला विनंती की आपण स्टेजवरती या. सोन्या, आपला मी या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक स्वागत या ठिकाणी करत आहोत. दुसऱ्या षटकाला सुरुवात झालेली आहे. डॉट बॉलनं सुरुवात. सोन्या 40-40 आपल्याला आयोजकांच्या वतीने विनंती की आपण यावं स्टेजवरती. आपला मी सहर्ष स्वागत करत आहोत. 18 बनलेलं पहिलं षटक आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये नीतू मालीनं पहिलं षटक फेकलं. सेकंड ओव्हरमध्ये आता विक्रांत आलेले. विक्रांत उंबरकर. सेकंड ओव्हर भरपूर कमी वेळामध्ये भरपूर प्रोग्रेस, भरपूर प्रगती या गोलंदाजाने केलेली. दुसरं षटक स्ट्रायकिंग एंडला भावेश. समोर टाकला मिड ऑफ आतमध्ये कल्पेश साळुंके होते. ओ विकेट. मोठ्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही क्रिकेट खेळताय. कल्पेश साळुंके मिड ऑफला होते. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, त्यानंतर गोलंदाजाकडून ती चान्स मिस झाली. पुन्हा संधी निर्माण झाली आणि बघता बघता या चुकीचं रूपांतर 1 धावेमध्ये झालेलं आहे. अमर माळी बॉडी बिल्डर यांचं आगमन झालेलं आहे. सावळेचे त्यांचं हार्दिक स्वागत. सिनेमॅटिक श्रेयस यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक स्वागत. नुकताच सोन्या 40-40 यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक स्वागत. एक सिंगल कंप्लीट झालेली आहे इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती. या चुका कदाचित तुम्हाला टाळाव्या लागणार आहे कारण मोठ्या प्रमाणाचं क्रिकेट दोन्ही संघ खेळलेले आहेत. मोठा फाथमध्ये होता. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डिरेक्ट थ्रो झाला होता, तो मिस झाला. एक सिंगल कंप्लीट 19. ओ पुढे आलेत. फ्रंट फुट बाहेर काढत ऑन साइडला टर्न करतात. बॅटचा चेहरा लवकर क्लोज केला. बाउंड्री लाईन थोडीशी वाईड आहे. बघता बघता निघून चाललेला चेंडू सीमा पार. फक्त शक्तीने नव्हे तर युक्तीने देखील क्रिकेट खेळलं जातं. शरद बुंदाटे दाखवत असताना धावा 4 चौका. स्वप्नीलजी लोंगले यांचं आगमन झालेलं, त्यांचं हार्दिक स्वागत. आज पूर्ण सीवूड स्मॉल फिरून आलेले, त्यांचं हार्दिक असं स्वागत. त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये प्रदीपजी महाडिक आणि डॅनी लोंगले यांना पुरस्कृत करण्यात आलेला आहे. उमरोळी संघाला कालच्याच दिवसामध्ये रनरअप राहिलेले सावलेच्या क्रीडांगणावरती. शिवशक्ती कडाव संघ बऱ्याचशा वर्षांमध्ये कर्जत टेनिस क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणारा संघ आहे. फॉर्मच्या शोधामध्ये बरेचसे त्यांचे खेळाडू इंडिव्हिज्युअल फॉर्ममध्ये, परंतु एकत्रित संघाचा परफॉर्मन्स अजून तरी या आधीच्या नक्की स्पर्धेमध्ये कदाचित दिसून आलेला नाहीये. चांगला टाकण्यात आलेला लेग स्टिकच्या वरतून चाललेला चेंडू. डॉट चेंडूतून फेकला. 19 बनलेला. टार्गेट जर ऑन पेपर जरी तुम्हाला छोटं दिसत असेल, परंतु या क्रीडांगणावरती या विकेटची खासियत असे की सिक्सर चेंडूचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला. टप्पा पडल्याच्या नंतर एक्स्ट्रा बाउन्स, चांगल्या टप्प्यावरती पिच केल्याच्या नंतर वेगवान चेंडूची हाताळणी केल्याच्या नंतर गोलंदाजांना फेवर करणारी विकेट, तर चांगला फटका खेळल्याच्या नंतर बॅट्समनला फेवर करते ही विकेट. म्हणून आतमध्ये ठेवण्यात आलेला, धाव मिळत नाहीये. डॉट चेंडू पुन्हा फेकण्यात आलेला. प्रेशर बनवतात विक्रांत पॉवर प्लेच्या या दुसऱ्या षटकामध्ये. एज लागून ऑन साइडला चेंडू टर्न होतोय. एक सिंगल तर कंप्लीट केल्या. सेकंडचा कॉल. स्ट्रायकिंग एंडला थ्रो थोडासा खराब. 2 धावा कंप्लीट. 76-66 ची बलेनो. आपल्याला विनंती की तुमच्या ज्या ठिकाणी आपण गाडी पार्क केलेली त्या कारणास्तव थोडासा वाहतुकीला अडथळा निर्माण होता. 76-66 बलेनो नवीन आहे आजच आणले. कृपया करून आपल्याला विनंती की आपण अक्षय आणि योगी समथिंग स्टेटस बघितला आम्ही निकेश राऊत यांचा. धावा संख्या जाऊन पोहोचलेले 25. ओव्हरऑल टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. अठरा चेंडूंमध्ये 23 धावा संख्येची गरज आहे.
सोहम मात्रे म्हणजेच सोन्या 40-40. सोन्याला विनंती आपण स्टेजवरती या. येताना मोबाईल घेऊनच या. सोन्या 40-40 यांचं आगमन झालेलं. सोन्याला विनंती बसून घ्या. सोन्या जिथं जागा मिळेल तिथं आपला स्टेज आहे. 25 धावा पुस्तकावरती आहेत. 18 चेंडूंमध्ये 23. तिसऱ्या षटकामध्ये भावेश गायकवाड आलेले आहेत. वेगवान एज पाठीमागे बॅटचा चेहरा लवकर क्लोज केला. डायरेक्ट हिट मिस झालेली आहे. बीट झाले बॅटर डॉट बॉल न सुरुवात. तिसऱ्या षटकाला सुरुवात झालेली. 18 चेंडूंमध्ये 23. नेल बायटिंग फिनिश होईल यातील मात्र काही शंका नाही, कारण हार मानायला दोन्ही संघ तयार नाहीये. ज्याप्रमाणे शेवटच्या रन पर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढण्यासाठी ओळखला जाणारा शिवशक्ती कडाव संघ सहजतेने हार मानणार नाहीये. फुलटॉस टर्न केला, फायदा उचलला, सिक्सर चेंडूचा पाठवला सरळ व्यासपीठावरती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दिलेली सलामी भावेश लोंगलेची. षटकार. बावीसची लढाई आहे. एकीकडे लोंगले लढतोय तर दुसरीकडे गायकवाड. 35 बनलेला शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा इथून खेळ बाकी राहतो. ओव्हर नंबर 3 मध्ये 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग केली दोन्ही शरदनं आणि भावेशनं. वेगवान पुन्हा शरीरापासून दूर ठेवण्यात आलेला आणखीन एक डॉट बॉल. आजचा फायदा उचलतात भावेश गायकवाड. टप्पा पडल्याच्या नंतर एक्स्ट्रा बाउन्स. डॉट बॉल सातत्यानं कदाचित मागील चेंडूच्या कंपॅरिझन मध्ये हा चेंडू थोडासा पाठी ठेवण्यात आला होता, प्लस वेग दिला होता या चेंडूला. निर्धाव चेंडू फेकलेला. शेवटचा अंतिम बॉलचा खेळ बाकी राहतोय. 35 धावा आतापर्यंत. 35 ऑन स्कोर कार्ड. ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय ज्याप्रमाणे रनअप घेतला जातोय. गोलंदाज भावेश गायकवाड कमी पावलांचा रनअप आहे. इनफिल्ड मधूनच ते बॉलिंग साठी सुरुवात करतात. वेगवान चेंडू लॉफ करतात. प्रॉपर झालेला कनेक्ट निघाला चेंडू. कौफेस बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार. भावेश लोंगलेचा धडाका षटकार. सन्माननीय सुप्रेशजी सालुंके साहेबांचा आम्ही सन्मान इथे करतोय. मी प्रदीप राऊत यांना विनंती करतो की आपल्या शुभास्त्यापणा सन्मान संपन्न करावा. आणि मनोहरजी राऊत यांच्या शुभास्त्या सन्मान इथे संपन्न करतोय. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती सोन्या 40-40 इथे उपस्थित आहेत. रील स्टार त्यांचा देखील सन्मान इथे करण्यात येईल.
सन्माननीय मनोहरजी राऊत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे आम्ही संपन्न करतोय. पक्या डॉन आपण सुद्धा या, जे नेहमीच त्यांच्या रील्समध्ये असतात. विनायक लोबी काल बीड संघ इन ॲक्शनमध्ये होता, परंतु काल सोन्या आलाच नाही. त्याला कॉल देखील आम्ही केला, परंतु आज त्याची उपस्थिती या स्पर्धेला मनसे रायगड चषकामध्ये त्याचा सन्मान आणि नक्कीच त्याला बोलायला लागेलच. सोन्या थोडा ब्रेक आहे 2 मिनिटं, सोन्याशी आपण चर्चा करू. हा पकेट ऑनचा देखील सन्मान इथे होईल. हे सगळे त्याचे साथीदार आहेत. नीतू मालीच्या विरोधामध्ये मोठा फटका, षटकार. आहोत सोन्या, काय म्हणशील, कारण कर्जत तालुक्यामधील अग्रनामांकित स्पर्धा आणि त्याच्यामध्ये तू देखील आलाय. 1 रनची गरज आहे, 1 रनची. वेगवान पुढे येऊन खेचून मारला, डीप मध्ये प्रोटेक्शन. 22 वरतून निघालाय चेंडू. या 4 धावा ऍड होतील उमरोली संघाच्या खात्यामध्ये, 4 धावा ऍड होतील शरदच्या खात्यामध्ये. मॅच इथून जिंकलेली आहे SBCC उमरोली, ज्यांचे पुरस्कर्ते राहिलेले प्रदीपजी महाडिक साहेब आणि डॅनी लोंगले यांनी पुरस्कृत करण्यात आलेले SBCC उमरोली संघाने मॅच इथून जिंकलेले. हार्डलक टीम शिवशक्ती कडाव, अभिनंदन टीम उमरोली. आपल्या समवेत सोन्या उपस्थित झालेल्या आहेत. बघूयात सोन्या व्हिडिओ मध्ये तर बराच काय काय बोललेला आहे. बकॅडोन आता पण सोबत आहे. बघूयात आता सोन्या ऑन स्टेज कसा फायर होतोय. सोन्या आमच्या समवेत आहे. सोन्या, एकंदरीत या स्पर्धेविषयी काय म्हणशील? स्पर्धा तर एकदम चांगली आहे, एकदम टॉपचं आयोजन केलं आहे. कारण आल्यावर बघितलं मी स्क्रीन वगैरे लावले आणि अशा स्पर्धेला कर्जतमध्ये पहिल्यांदा एवढी पब्लिक आहे. आपल्या इकडं कधीच पब्लिक नसते. तिकडं बादलापूर साईड, खोपोली साईड, बादलापूर तिकडे पनवेल वगैरे गेलो होतं, एवढी पब्लिक असते. आणि कर्जतमध्ये एकदम टॉपचा नियोजन केलं आहे मनसे चषकचा. तर मला इथे जितू भाई पाटील यांनी बोलवलं, त्यांचे धन्यवाद. एक डायलॉग होऊन जाऊ दे सोन्या. मोड आणि आल्या आल्या शरद बुंडाडे यांनी षटकार मारला. तर एकदम बॉलरचा डायरेक्ट मोड इथे केलेला आहे. एकदम टॉपचं नियोजन केलं आहे आणि दरवर्षी असं राहो. आणि बाईक सुद्धा आहे. धन्यवाद. सोन्याच्या रील जर आवडले असतील तर एकदम मनापासून जोरदार टाळ्या सोन्यासाठी झाल्या पाहिजेत. थँक्यू सो मच. तुला देखील पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.